नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने 4 मार्च 2025 रोजी एक अतिशय महत्त्वाची अधिसूचना काढली आहे. खरं तर या अधिसूचनेमुळे अनेक जमीनधारकांसाठी एक खूप मोठी संधी निर्माण झाली आहे. आज आपण याच नवीन नियमांबद्दल म्हणजे भोगवटादार वर्ग 2 जमिनींना वर्ग 1 मध्ये कसं रूपांतरित करायचं याची अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत. तलाठी मित्र, या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. हे चॅनल खास तलाठी आणि महसूल अधिकारी यांना त्यांच्या कामकाजात मदत करण्यासाठी आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवांपर्यंत शासनाच्या योजनांची अगदी अचूक माहिती पोहोचवण्यासाठी आहे. महसूल विभागातले महत्त्वाचे शासन निर्णय आणि सगळे अपडेट्स सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ती जी नोटिफिकेशन बेल आहे ना, ती नक्की सुरू ठेवा. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत ते बघू. सगळ्यात आधी हे नवीन नियम नेमके काय आहेत याची ओळख करून घेऊ. मग यासाठी अर्ज कोण करू शकतं, अर्ज करण्याची पद्धत काय आहे, यासाठी खर्च म्हणजे अधिमूल्य किती लागेल आणि शेवटी काही अत्यंत महत्त्वाच्या अटी आणि शर्ती काय आहेत हे आपण एक एक करून समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया. या नवीन नियमांमुळे नक्की काय बदल होणार आहे हे समजून घेण्याआधी आपल्याला भोगवटादार वर्ग 2 आणि वर्ग 1 जमीन म्हणजे काय यातला फरक अगदी स्पष्टपणे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर या दोन प्रकारांमध्ये नेमका फरक काय आहे हे आधी अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, भोगवटादार वर्ग 2 म्हणजे काय, तर ज्या जमिनीवर सरकारचे काही निर्बंध असतात, म्हणजे ती विकायची असेल किंवा तिचा वापर बदलायचा असेल तर आधी सरकारची परवानगी घ्यावी लागते, शुल्क भरावं लागतं. आणि याउलट वर्ग 1 म्हणजे एकदम मोकळी निर्बंधमुक्त जमीन, जिला आपण फ्री होल्ड म्हणतो, म्हणजे मालकाला ती विकण्याचे, हस्तांतरित करण्याचे पूर्ण अधिकार असतात. आणि हाच तो मोठा बदल आहे. हे नवीन नियम त्या निर्बंध असलेल्या वर्ग 2 जमिनीला पूर्णपणे मोकळ्या म्हणजे वर्ग 1 मध्ये आणण्याची एक मोठी संधी देत आहेत. तर मग प्रश्न येतो की या नवीन नियमाचा फायदा नेमका कोणाला घेता येईल, म्हणजे यासाठी पात्र कोण आहे? चला, आता आपण पात्रतेचे निकष काय आहेत ते सविस्तरपणे पाहूया. यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची अट आहे जमिनीच्या वापराची. ज्या कामासाठी म्हणजे ज्या प्रयोजनासाठी तुम्हाला जमीन मिळाली होती त्या कामासाठी जमिनीचा प्रत्यक्ष वापर सुरू होऊन कमीत कमी 5 वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजेत. ही अट पूर्ण होत असेल तरच पुढे अर्ज करता येईल. या नियमांनुसार जे भोगवटादार वर्ग 2चे धारक आहेत किंवा ज्यांनी भाडेपट्ट्याने जमीन घेतलेली आहे ते सर्वजण अर्ज करू शकतात. हे नियम शेतीसाठी, राहण्यासाठी, व्यावसायिक किंवा औद्योगिक वापराच्या जमिनींना लागू होतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की सार्वजनिक कामांसाठी म्हणजेच सरकारी संस्थांनी घेतलेल्या जमिनींना हे नियम लागू होणार नाहीत. आता ही प्रक्रिया ऐकायला कदाचित थोडी किचकट वाटू शकते, पण काळजी करू नका, ही प्रक्रिया काही सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. चला, ही संपूर्ण अर्ज प्रक्रिया अगदी व्यवस्थित समजून घेऊया. तर बघा, याची सुरुवात होते एका अर्जाने. अर्जदाराला संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय जमिनीच्या सगळ्या कागदपत्रांची आणि दिलेल्या अटी शर्तींची पडताळणी करतं. जर सर्व काही नियमात असेल तर रूपांतरणासाठी जे काही शुल्क म्हणजे अधिमूल्य किंवा प्रीमियम आहे ते भरण्यासाठी नोटीस येते. आणि हे शुल्क भरलं की मग जिल्हाधिकारी जमिनीला वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याचा अंतिम आदेश काढतात. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल आणि अशाच प्रकारचं सविस्तर आणि अचूक विश्लेषण पुढेही हवं असेल तर तलाठी मित्र या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण आलो आहोत या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे पैसा. या रूपांतरणासाठी नेमका खर्च किती येणार, हे अधिमूल्य म्हणजे हा प्रीमियम जमिनीच्या प्रकारावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अर्ज कधी करताय यावर अवलंबून आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक तारीख अशी आहे जी या खर्चावर म्हणजे अधिमूल्याच्या रकमेवर थेट परिणाम करते. जरा विचार करा, कोणती असेल ती तारीख? आणि ती तारीख आहे 31 डिसेंबर 2025. ही तारीख आपल्या मनात अगदी कोरून ठेवा. का? कारण हीच ती डेडलाईन आहे ज्याच्या आत अर्ज केला तर प्रचंड मोठी सवलत मिळणार आहे. या तारखेनंतर अर्ज केला तर खर्च कित्येक पटींनी वाढणार आहे. म्हणजे शासनाचा उद्देश स्पष्ट आहे की लोकांनी लवकरात लवकर या योजनेचा फायदा घ्यावा. आता आपण शेतजमिनीसाठीचे दर पाहूया. जर तुमची जमीन कृषी किंवा ना विकास झोनमध्ये असेल आणि तुम्ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज केलात तर रेडी रेकनर दराच्या फक्त 25% रक्कम भरावी लागेल. पण जर ही तारीख उलटून गेली तर हाच दर थेट 75% होईल. आणि जर जमीन अकृषिक संभाव्य विभागात असेल
तर मुदतीपूर्वी 50% आणि मुदतीनंतर 75% दर लागेल. हे बघा, हा आलेख अगदी स्पष्टपणे दाखवतोय की अकृषिक संभाव्य वापर असलेल्या शेतजमिनीसाठी अधिमूल्यात किती मोठी वाढ होणार आहे. मुदतीच्या आत 50% असलेला दर मुदत संपल्यावर थेट 75%वर जातोय. त्यामुळे लवकर निर्णय घेणं किती फायद्याचं आहे हे यावरून अगदी स्पष्ट होतं. आता आपण निवासी आणि इतर जमिनींबद्दल बोलूया. व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी मुदतीपूर्वी 50% आणि नंतर 60% दर आहे. पण खरा मोठा फरक आहे तो वैयक्तिक निवासी जमिनींसाठी आणि सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांसाठी. वैयक्तिक वापरासाठी मुदतीपूर्वी फक्त 15% रक्कम भरावी लागेल, जी नंतर थेट 60% होईल. आणि सोसायट्यांसाठी तर हा दर 10%वरून थेट 60%पर्यंत वाढणार आहे. आता हा आलेख बघा. हा फरक पाहून तुम्हाला धक्काच बसेल. वैयक्तिक निवासी जमिनीसाठी डेडलाईनच्या आत अर्ज केला तर फक्त 15%. पण जर ही संधी हुकली तर नंतर हीच रक्कम थेट 60%वर जाते. म्हणजे तब्बल 4 पट वाढ. हा फरक खूप मोठा आहे. आणि म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगतोय की 31 डिसेंबर 2025 ही तारीख अजिबात विसरू नका. चला, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वळूया. या अधिसूचनेतल्या काही महत्त्वाच्या अटी आणि नियम काय आहेत त्यावर एक नजर टाकू, म्हणजे संपूर्ण प्रक्रियेची आपल्याला एक स्पष्ट कल्पना येईल. तर काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. अधिमूल्य भरण्यासाठी तुम्हाला नोटीस मिळाल्यापासून 3 महिन्यांची मुदत दिली जाईल. जर रक्कम 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल. आणि स्वयंपुनर्विकास करणाऱ्या सोसायट्यांना त्या 5% सवलतीचा लाभ घेण्यासाठी काही विशेष अटींची पूर्तता करावी लागेल. थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या नवीन नियमांमुळे जमीनधारकांना आपली जमीन निर्बंधमुक्त करण्याची एक सुवर्ण संधी मिळाली आहे. त्यामुळे ह्या संधीचा योग्य वेळी फायदा घेणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मला खात्री आहे की आजचं हे विश्लेषण आपल्या सगळ्यांना नक्कीच उपयुक्त ठरलं असेल. अशाच प्रकारच्या सविस्तर माहितीसाठी आणि ताज्या अपडेट्ससाठी तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू ठेवा, म्हणजे आमची कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून चुकणार नाही. आपला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.